कैसे पुलिस हो आप, कैसे पुलिस हो, मार रहे हो आप लोग, कपड़े मार रहे हो आप लोग। नमस्कार मित्रांनो, काल जंतर मंतर मध्ये जे झालं आपण ते सर्वांनी आपण बघितलं. कशा प्रकारे विद्यार्थ्यांचा जो काही आवाज आहे तो दाबण्यात आला. आपण अनेक व्हिज्युअल सीन बघितले असतील की ज्यामध्ये मुलांवर खूप क्रूरपणे लाठीचार्ज करण्यात आला आणि अनेक मुलं तिथून जात होते त्यांच्यावर देखील मारहाण करण्यात आली, मुलींना देखील मारहाण करण्यात आलं. अशा अनेक अनफॉर्च्युनेट घटना काल त्या ठिकाणी घडल्या आणि तिथे जमलेल्या विद्यार्थ्यांची मागणी काय होती. आपण जर बघितलं की गेल्या 1 महिन्यापासून अतिशय शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू होतं, तर सोनम वांगचुक यांना कशा प्रकारे त्या ठिकाणी अतिशय ओढत नेऊन त्या प्रकारे हटवण्यात आलं आणि कशा प्रकारे विद्यार्थ्यांचा हात आवाज दाबण्यात आला. आणि जर तुम्ही भाजपा समर्थक असतील किंवा मतदार असतील किंवा नेते असतील, कार्यकर्ते असतील, तर एक गोष्ट ही समजून घेणं गरजेचं आहे. हा आंदोलन पक्षाविरोधात नव्हतं, तर येथील भ्रष्ट व्यवस्था आहे त्याच्या विरोधात होतं. अतिशय जास्त प्रमाणामध्ये इथं शिक्षणात घोटाळे झाले, नीट पेपर स्कॅम झाला, अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आणि एकंदरीतच लाखो विद्यार्थ्यांवर याचा परिणाम झाला. तर हे सर्व झाल्यामुळे त्याची नैतिक जबाबदारी घेऊन शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देणं अभिप्रेत होतं. पण ज्या प्रकारे हे आंदोलन नेहमी ज्या प्रकारे हाताळलं गेलं, कदाचित तुम्ही हे आंदोलन दाबू शकता पण विद्यार्थ्यांचा आवाज दाबू शकत नाही. तुम्हाला माहिती आहेच, आपण लोकशाही देशामध्ये जगतो. तशा लोकशाहीचे जे अनेक स्तंभ आहे मजबूत करण्याचं काम केलेलं आहे. मीडियाला आपण गोदी मीडिया म्हणतो. का म्हणतोय माहिती आहे, मीडिया विकली गेली. सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख सूर्यकांत यांनी देखील कॉक्रोच म्हणून जनतेला संबोधित केलं, जे विद्यार्थी प्रश्न उचलतात. खरं तर जे वकील असतात, हे जज असतात, ते कायद्याचे संरक्षण असतात. चीफ जस्टिस ऑफ इंडिया तसेच जे जज असतात, न्यायाधीश असतात, त्यांना कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हटलं जातं. पण हेच राजकीय गोष्टीने प्रेरित होऊन ज्या प्रकारे विद्यार्थ्यावर युक्तिविरोधी आणि संविधान विरोधी वक्तव्य करतात, नेमकं खरंच आपल्या देशाची जी लोकशाही यंत्रणा आहे ती उभी आहे का हे लक्षात येतं. ज्या प्रकारे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं आपल्या देशामध्ये काम चालू आहे, नक्कीच आपल्या लोकशाहीचा ढाचा जवळपास पडत आलेला आहे आणि हे सर्व सांभाळण्याची, याला टिकवण्याची आणि पुन्हा उभा करण्याची जबाबदारी आपल्या सर्व विद्यार्थ्यांची आहे. कालच्या आंदोलनात जे काही झालं, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, अनेकांचं रक्त निघलं आणि ज्या प्रकारे पोलिसांची त्या ठिकाणी ऍक्शन घेण्यात आली ती अतिशय क्रूर होती आणि नक्कीच याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या 2029च्या लोकसभा निवडणुकीत दिसून येईल. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.